लोहगड हे नावच ऐकल्यावर डोळ्यासमोर उभी राहते एक अभेद्य तटबंदी. महाराष्ट्रातल्या लोणावळ्याजवळ असलेला हा किल्ला, ज्याचं नावच त्याच्या पोलादी ताकदीची ओळख करून देतं. पण ह्या नावामागचं खरं रहस्य काय आहे? चला आज याचाच शोध घेऊया. हो, हाच तो प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट घेऊन जाणार आहे लोहगडाच्या 2000 वर्षांच्या एका थरारक आणि रोमांचक प्रवासावर. आता नावाचा उगम तर अगदी सोपा वाटतो नाही का? लोह म्हणजे लोखंड आणि गड म्हणजे किल्ला. पण विश्वास ठेवा, याची ताकद फक्त त्या 3 अवाढव्य लोखंडी दरवाज्यांपुरती मर्यादित नव्हती. नाही, ही ताकद होती मराठ्यांच्या पोलादी निर्धाराचं प्रतीक. म्हणजे बघा, आपण फक्त एका किल्ल्याबद्दल नाही बोलणार, आपण उलगडणार आहोत त्याच्या 2000 वर्षांच्या प्रवासाची गाथा, ज्यात विजय आहेत, पराभव आहेत, लपलेला खजिना आहे आणि हो, थक्क करून सोडणारे इंजिनिअरिंगसुद्धा आहे. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून, म्हणजे मराठ्यांच्या सुवर्ण काळाच्याही आधीपासून. बघूया या किल्ल्याचा प्राचीन इतिहास काय सांगतो. हे बघा, मराठे येण्यापूर्वी कित्येक शतक लोहगड नेहमीच सत्तेचा एक महत्त्वाचं केंद्र राहिला. अगदी सातवाहनांच्या काळापासून. मग आले चालुक्य, त्यानंतर यादव आणि मग निजामशाही. म्हणजे प्रत्येकालाच हा गड हवा होता, इतकं त्याचं सामरिक महत्त्व होतं. आणि मग येतो तो काळ, लोहगडाच्या इतिहासातला सर्वात महत्त्वाचा टप्पा. तो काळ जेव्हा हा गड बनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक अविभाज्य हिस्सा. वर्ष होतं 1648. हे वर्ष इतिहासात कोरलं गेलं, कारण याच वर्षी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि स्वराज्यात सामील करून घेतला. आणि इथूनच एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. आणि नुसता जिंकला नाही, तर त्याला एक खास जबाबदारी दिली. महाराजांनी सुरतेच्या मोहिमांमधून जी काही प्रचंड संपत्ती मिळवली होती, ती सगळी सुरक्षित ठेवायला जागा कोणती? तर हाच अभेद्य लोहगड. म्हणजे विचार करा, लोहगड खऱ्या अर्थाने स्वराज्याची तिजोरी बनला होता. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. स्वराज्यावर संकट आलं. 1665 साली पुरंदरचा तह झाला आणि इतिहासातल्या त्या दुःखद क्षणी महाराजांना इतर 22 किल्ल्यांसोबत आपला हा प्रिय लोहगडही मुघलांना द्यावा लागला. पण महाराज म्हणजे कोण? ते हार मानणाऱ्यांपैकी नव्हतेच. फक्त 5 वर्षांचा अवधी गेला. 1670 साली महाराजांनी पुन्हा एकदा लोहगडावर भगवा फडकवला. आपली तिजोरी परत मिळवली. हा फक्त एक लष्करी विजय नव्हता, तर तो एक मोठा मानसिक विजय होता. शिवाजी महाराजांच्या काळानंतरही लोहगडाचं महत्त्व कमी झालं नाही. आता आपण कहाणी पुढे नेऊया 18व्या शतकात, जिथे पेशव्यांनी या किल्ल्याला एक नवीन रूप दिलं. आणि मग आला तो इंग्रजांशी झालेला अंतिम संघर्ष. पेशवाईच्या काळात विशेषतः नाना फडणवीसांनी या किल्ल्याचं महत्त्व चांगलंच ओळखलं होतं. त्यांनी नुसतीच डागडुजी नाही केली, तर तटबंदी मजबूत केली, नवीन दरवाजे बांधले आणि हो, आजही आपण तिथे पाहू शकतो ते सुंदर 16 बाजून असलेलं तळही त्यांनीच बांधलं. म्हणजे किल्ल्याची उपयुक्तता आणि सौंदर्य दोन्ही वाढवलं. आता इथे एक खूप इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी आहे. लोहगड जिंकणं जवळपास अशक्य होतं. पण म्हणतात ना, प्रत्येक कुलपाला एक चावी असते. लोहगडाची चावी होती त्याच्या शेजारीच असलेला विसापूर किल्ला. लोहगड होता लक्ष्य, एक तिजोरी. पण विसापूर होता उंच, जिथून या तिजोरीवर नजर ठेवता येत होती, किंबहुना हल्लाही करता येत होता. आणि इंग्रजांनी बरोबर हीच गोष्ट हेरली. त्यांची रणनीती बघा, किती हुशार पण तितकीच घातक. त्यांनी लोहगडावर थेट हल्ला करायचा प्रयत्नच केला नाही. आधी त्यांनी वर असलेला विसापूर किल्ला ताब्यात घेतला. मग तिथे आपल्या अवजड तोफा चढवल्या आणि मग काय, उंचावरून लोहगडावर सुरू झाला तोफ गोळ्यांचा अविरत मारा. या जबरदस्त हल्ल्यापुढे मराठ्यांना माघार घ्यावीच लागली आणि अशा प्रकारे तो अभेद्य मानला जाणारा लोहगड अखेर इंग्रजांच्या ताब्यात गेला. इतिहास तर खूप झाला, पण या इतिहासाच्या खुणा आजही त्या दगडांवर कोरलेल्या आहेत. चला तर मग आता या किल्ल्याच्या वास्तुरचनेची, त्याच्या इंजिनिअरिंगची एक सफर करूया. किल्ल्यावर जाताना मार्गही खास आहे, असा नागमोडी वळणाचा. आणि या वाटेवर एकामागोमाग एक असे 4 दरवाजे लागतात. त्यातलाच हा पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. ह्या प्रत्येक दरवाजाची ना एक वेगळीच कहाणी आहे. जसं की गणेश दरवाजा, ज्याच्याबद्दल एक लोककथा आहे की त्याच्या पायाभरणीसाठी एका जोडप्याचा बळी दिला गेला होता.
मग येतो नाना फडणवीसांनी बांधलेला नारायण दरवाजा. यातला हनुमान दरवाजा हा तर सगळ्यात जुना, अगदी मुघलांच्या काळातला. आणि शेवटी येतो तो भव्य महादरवाजा, किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. पण हे दरवाजे, ही तटबंदी, या पलीकडे जाऊन लोहगडावर एक असं काहीतरी आहे जे त्याला इतर किल्ल्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं ठरवतं. त्याचं सर्वात खास, सर्वात अनोखं संरक्षणात्मक वैशिष्ट्य. आणि ते आहे विंचू काटा. हो, विंचवाचा डंख. आता हे नाव का? तर किल्ल्यापासून पुढे निघालेली ही एक डोंगर सोंड आहे. साधारण 1.5 किलोमीटर लांब आणि अगदी अरुंद. दिसायला अगदी विंचवाच्या नांगीसारखी. ही जागा टेहळणीसाठी तर होतीच, पण शत्रू जर या वाटेने आला तर त्याला सहज हरवता यायचं. म्हणजे बघा, निसर्गानेच दिलेलं एक अभेद्य संरक्षण कवच. काय जबरदस्त विचार असेल त्या काळातल्या इंजिनियर्सचा. आणि या सगळ्यामागे होती एक दूरदृष्टी. छत्रपती शिवाजी महाराजांचे अमात्य रामचंद्र पंत यांनी लिहून ठेवलंय की गडात आधी पाणी पाहावं आणि मग किल्ला बांधावा. किती महत्वाचा विचार आहे हा. आज जेव्हा आपण पाणी टंचाईबद्दल बोलतो तेव्हा शेकडो वर्षांपूर्वीचं हे जलव्यवस्थापन आपल्याला खूप काही शिकून जातं. तर मग ह्या सगळ्या प्रवासानंतर एक प्रश्न उरतोच. लोहगडाची खरी पोलादी ताकद नक्की कशात होती? फक्त त्याच्या त्या लोखंडी दरवाज्यांमध्ये आणि उंच भिंतींमध्ये? की त्याच्या 2000 वर्षांच्या इतिहासात, त्या खजिन्यात आणि त्याच्या प्रत्येक दगडात कोरलेल्या त्या अजोड सामरिक बुद्धिमत्तेत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?